काळामध्ये मी तुम्हाला सांगतो, मी नगराध्यक्ष असताना आता ज्या शहरामध्ये आपल्याला कचरा कोंड्या ज्याला कंटेनर म्हणतो, 12व्या वित्त आयोगातून कंटेनर खरेदी करण्याचा प्रस्ताव आपण कलेक्टर महोदयांकडे नगर परिषदेत सहयोगी म्हणून युवराज भाऊ पण होते, त्यांनी सुद्धा त्यावेळेला आम्हाला त्या ठिकाणी मंजुरीसाठी सहकार्य केलं. आम्ही ते सदरू सगळे प्रस्ताव, मग ते कंटेनरचे असतील, 47 घंटा गाड्या या नगर परिषदेच्या सभागृहामध्ये मंजुरी घेऊन, कलेक्टरची मंजुरी घेऊन, आयुक्तांची मंजुरी घेऊन नगर परिषद प्रशासन संचालनालय जे डीएमई आहे वरळीला, तिथून मी 3 जून 2014ला 47 घंटा गाड्या आणि 3 ट्रॅक्टर जे कचरा वाहण्यासाठीचे ट्रॅक्टर आणि घंटा गाड्या याला आपण मंजुरी आणली. त्याच्यानंतर 13व्या वित्त आयोगातून घर घर कचरा संकलन याच्यात सुद्धा आपण कमिशनरची मंजुरी आणून कलेक्टर महोदयांच्या शिफारसीसाठी ते हे ठेवलं. परंतु या भुसावळ शहराच्या विषयी मी सत्यतेने समोर तो विषय आणतोय की भुसावळ शहराच्या संदर्भात जिल्ह्यातील अनेक नेते मंडळींनी ज्यांना ज्या पद्धतीने राजकारणाचा सूड काढता येईल, त्यात नगरसेवकांचा काही संबंध नाही, त्या नगरसेवकांचा कोणाशी वितुष्ट नाही, परंतु वरच्या नेते मंडळींचं एकमेकांशी त्या ठिकाणी मतभेद असतील म्हणून ते मतभेद नगर परिषद भुसावळच्या माध्यमातून ते चव्हाट्यावर आणायचे. शहराच्या 2 लाख नागरिकांना गैरसोय कशी होईल आणि सत्तेवर असणारे नगराध्यक्ष नगरसेवक हे कशा अडचणी देऊन बदनाम होतील, असेच कामं यापूर्वी झाले. त्यामुळे आज या शहराला कलंक लागलाय. मी तर हे म्हणेल की तो कलंक लागलाय तो स्टेप बाय स्टेप, 2006ला कोण असेल, 9ला कोण असेल, 12ला कोण असेल, 17ला कोण असेल, परंतु हे कालचक्र फिरत राहिलं आणि त्याच कालचक्राची आज आपल्याला रिझल्ट दिसतोय की या ठिकाणी भारतभर परत त्याच ठिकाणी म्हणतोय की आपले मागचे 25 वर्ष फक्त दोषारोपण चाललंय, तुम्ही कमी यातून निघणार काय? आपलं असं विचार आहे किंवा आपण असं मत मांडू की आता पुढे काय, म्हणजे भारतीय जनता पार्टी आता हा जो काही कलंक जसं यांनी म्हटलंय तर तो आमच्यासाठी कलंक नाहीये दादा, ती आमच्यासाठी इष्टापत्ती आहे. म्हणजे भारतीय जनता पार्टीला नाही म्हणत आहे मी, भुसावळ शहराला कलंक भुसावळ त्यांची प्रस्तावना कलंकाची आहे, मी म्हणत नाही. 1-2 तुम्ही जरा समजून घ्या, मी म्हणत नाही. त्यांनी सांगितलं. डॉक्टर साहेब मी काय सांगतोय, मी याच्यापूर्वी डिसेंबरमध्ये इंदोरहून भुसावळला शिफ्ट झालो. मी याच्यापूर्वी इंदोरला होतो, इंदोरहून भुसावळला शिफ्ट झालो. माझे इंदोरचे मित्र आजही म्हणतात की 1 नंबरच्या सिटीतून शेवटच्या सिटीत गेला. लाजिरवाणी गोष्ट भुसावळ शहरासाठी, ही कलंकाची गोष्ट खरोखरी आहे. प्रत्येक भुसावळकराला या बाबतीत वाईट वाटतंय, त्याविषयी आपलं मत. माझं वैयक्तिक भारतीय जनता पार्टी म्हणून काही इथे मी काही हे म्हणत नाही आहे. त्यांची जी प्रस्तावना आहे त्याच्यावर विषय मांडतोय आणि जो सत्य आहे तोच मांडतोय. पूर्वी आम्ही काम केलंय, आम्हाला काय अडचणी आल्या, आम्ही काय काय चांगले निर्णय घेतले ते मी तुम्हाला सांगितलं. मागच्या कालखंडात आज युवराज भाऊ भारतीय जनता पार्टीत आहे, मागच्या वेळेला आमच्या सोबत होते, त्याच्या मागच्या वेळेला सुद्धा ते सत्तेमध्ये होते, त्यांनी चांगले निर्णय घेतले. परंतु आज ह्या सगळ्या प्रक्रियेतून जी नामुष्की आली आहे तिच्यावर हे चर्चा. म्हणजे उमेशजी थोडक्यात तुम्हाला असं म्हणायचं आहे का की या सगळ्याला युवराज भाऊ नाही, तुम्ही आजही सत्तेत, मागेही सत्तेत, त्याच्या मागे चुकीचा अर्थ काढताय. मी त्यांच्या याला उत्तर देताना मी त्यांच्या नावाचा या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा उल्लेख झाला. नेमाडे नगराध्यक्ष असताना त्यांनी अनेक चांगले कल्पक उपक्रम या शहरासाठी आणले, परंतु आता त्यांनी खरं तर त्यांची अडचण आहे म्हणून त्यांनी कोणते नेते हे सांगितलं नाही. खरं तर त्यांना बाहेरच्या नेत्यांची गरज नव्हती, त्यांना घरच्याच नेत्यांनी काम करू दिलेलं नाहीये आणि त्याचा साक्षीदार मी आहे. त्यामुळे त्या गोष्ट नाकारू शकणार नाही. मी जिल्हा अधिकाऱ्यांकडे आपले प्रस्ताव का नामंजूर झाले किंवा का दाबून अनेक चांगले निर्णय घेण्यासाठी ते सक्षम होते, परंतु अनेक निर्णय त्यांना घेऊ नये यासाठी भाग पाडण्यात आले. या संदर्भात अधिकारी आहे 5 वर्ष या जळगाव जिल्ह्याच्या नगर परिषदांचे डेव्हलपमेंट ऑफिसर होते. डेव्हलपमेंट प्लॅनिंग ऑफिसर हे मुख्य अधिकारी बीटी बाविस्कर 5 वर्ष होते. मग 5 वर्षामध्ये मी जरी 2-3 वर्ष नगराध्यक्ष असलो तरी दुसरे कोणी नगराध्यक्ष होते आणि ते माझ्या नगराध्यक्ष पदाच्या आधीपासून तिथे होते. परंतु तिथे काय झालं, काय गेलं याचा जर तुम्ही त्यांना जाऊन विचारलं तर फार चांगल्या पद्धतीनं ते सांगतील की जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये भुसावळ नगर परिषदेचेच प्रस्ताव का पडून राहत होते किंवा तिथे मंजूर का होत नव्हते.